हाय गाईस, तर चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं सोमवारी आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कशा पद्धतीने राहू शकतं। ह्याच्या आधी आपण ज्या पद्धतीने मार्केटचं बिहेवियर सांगितलं किंवा ज्या पद्धतीने आपण प्रेडिक्शन सांगितले प्रॉपरली असं वर्किंग करते। आज जर तुम्ही निरखून जर बघितला तर जसं सांगितलं त्या झोनपासून अप जाणं किंवा जसं ओपनिंग सांगाल तसं ओपनिंग होणं कायम मार्केट करतं। तसं उद्याचं जरी सोमवारचं म्हणलं तर आपला सोमवारचा व्ह्यू असा आहे की मार्केटला परत आणि ह्या ठिकाणी फ्लॅट किंवा गॅप ओपन व्हायला पाहिजे। मार्केट म्हणजे बँक निफ्टी आज सपोर्ट झोनवर आहे आणि सपोर्ट झोनच्या नुसार बँक निफ्टीचा टार्गेट 48,717 आणि 48,967। आता हे बँक निफ्टीला टार्गेट द्यावं लागणार आहे, जरी 48,717 पासून रिव्हर्स आलेलं असलं तरी। ॲज जर मार्केट समजा चुकून जर गॅप डाऊन ओपन झालं, आपण 95% म्हणतो की गॅप ओपन होईल किंवा फ्लॅट होईल। ॲज जर चुकून जर 5% जर डाऊनमध्ये ओपन झालं तर चान्सेस आहेत की 48,167 नंतर 47,713 हे दिसून येईल। आणि त्यानंतर मग जरासं पोटलाच आपण विचार करणार आहोत। एक तर जो पण आपण 48,167च्या वरती टिकून आहोत तो पण कॉलचाच विचार करायचा। बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला आपल्याला चांगली रॅली दिसून येऊ शकते बँक निफ्टीमध्ये। त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली दिसून येईल किंवा निफ्टी आपल्याला कुठल्या साईडला चांगले बेनिफिट देऊ शकते। आता निफ्टी जर तुम्ही व्ह्यू बघितला तर निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सप्लाय झोनला नसून थोडंसं एक मध्ये एक एवढा स्ट्रॉंग नाही पण तरी एक स्ट्रॉंग झोनवर आहे। सगळ्यात जास्त स्ट्रॉंग म्हटलं तर 22,306 हा स्ट्रॉंग लेवल येतो। आता मार्केट ह्या ठिकाणी एक थोडंसं सस्टेन केलं आहे 22,420 पासून 22,457 या लेवलला सस्टेन करून डाऊन येऊन परत पुलबॅक केला। आता हे जर पुलबॅक जर कंटिन्यू राहिलं म्हणजे एक तरी 22,475च्या वरती ओपन झालं तर ह्या दरम्यान जरासं आपण सेलिंगला विचार करू शकतो। जरासा हा पॉईंट आपण खाली घेऊया, ह्या दरम्यान जरासं सेलिंगला आपण विचार करू शकतो आहे। वरती मार्केट सस्टेन झालं तरी तर कुठला विचार करू शकतो आपण। आणि जर समजा मार्केट इथं स्टेबल होत असेल तर स्टेबल नंतर कॉल घ्यायला काही असं हरकत नाही। आणि ह्यानंतर जर म्हटलं तर 22,568 नंतर मग 22,624 आणि त्यानंतर 22,694 आणि 22,774 हे पण आपल्याला टार्गेट दिसून येऊ शकतं। आता जर येत्याच्या वीकला जर म्हटलं तर 22,624 हे आपल्याला टार्गेट दिसून येतं। आता जर तुम्ही बघितलं तर मागच्या आठवड्यात म्हणजे एक 2 वीक झाला असेल ज्या वेळेला मार्केट माझ्या हिशोबानं 22,000 ह्या झोनला होता, एक सेकंड, त्यावेळेला मार्केट काय तर समथिंग 22,000 ह्या झोनला आसपास काहीतरी रनिंग चालू होतं आणि बऱ्याच जणांचा व्ह्यू होता की मार्केट ह्या झोननंतर रिव्हर्स येणार किंवा मार्केट ह्या झोनपासून पडू शकतं। पण मी त्या दरम्यान असं सांगितलं होतं की मार्केट इथून पुलबॅक घेणार आणि तुम्हाला 22,500 हे लेवल लवकरात लवकर दिसून येणार। तुम्ही जर 18 एप्रिलचं जर आपलं प्रिडिक्शन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला व्ह्यू दिसून 18 किंवा 19 एप्रिलला आपण हे व्ह्यू सांगितलेला की मार्केट पुलबॅकच व्हायला पाहिजे आणि 22,500ला जायला पाहिजे। तसं 22,500 जाऊन 724 जाऊन आता ऑलमोस्ट त्याने चांगली रॅली आपल्याला दाखवलेला आहे। तर ह्याच्यासारखा व्ह्यू 500 पॉईंटचा कोण देऊ शकेल का विचार करा तुम्हीच। आपण ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने प्रॉपर वर्किंग करते। अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुमचा मित्र वगैरे ट्रेडिंग करत असेल तर त्यांना पण ही शेअर करा, म्हणजे तो पण एक सस्टेन प्रॉफिट जनरेट करू दे। हे आपलं एक प्रेडिक्शन बघून त्याने प्रॉफिटमध्ये जनरेट राहू दे। ओके, थँक्यू।